सेहत की बात ये मंच उन डॉक्टर्स के लिए है जो अपनी स्पेशलिटी सामान्य जनता तक पहुंचाना चाहते हैं। हम सभी डॉक्टर मित्रों को आमंत्रित करते हैं कि आइए अब आपकी स्पेशलिटी जिस डिसीज पर आप प्रैक्टिस कर रहे हैं उसकी सटीक जानकारी जन सामान्य तक पहुंचाइए और अपने हॉस्पिटल की सारी सुविधाएं हमारे माध्यम से मरीजों तक पहुंचाएं। अधिक जानकारी के लिए हमें संपर्क करें। हॅलो मित्रांनो, आरोग्य जागृतीमध्ये आपलं स्वागत आहे। आपण बघत आहात आरोग्य जागृती। मित्र हो, आरोग्य हीच खरी संपत्ती या विषयावर आज आपण बोलणार आहोत। डॉक्टर प्रफुल्ल जटाले जे न्यूक्लिअर मेडिसिन चे तज्ञ आहेत आणि एमरॉड डायग्नोसिस सेंटर हे खूप मोठं नावाजलेलं आपलं सेंटर आहे असून यामध्ये डॉक्टर जटाले साहेब फुल टाइम आपलं कार्यरत राहतात आणि इथं रुग्णांना हव्या त्या सहकार्य मदत मिळत असते। मित्र हो, आज आमचा बोलायचा उद्देश असा आहे की कॅन्सर हा प्रमाण खूप जास्त दिवस वाढत चाललेला आहे। आपण ऐकलेलं आहे की तोंडाचा कॅन्सर, गळ्याचा कॅन्सर किंवा आपला गर्भपिशवीचा कॅन्सर, असे स्तनाचा कॅन्सर असे भरपूर ऐकले। पण मित्र आज आपण बोलणार आहोत प्रोस्टेट कॅन्सर म्हणजे काय, यावर पेट स्कॅनचं काय महत्व असतं त्या संदर्भात आपण आज बोलणार आहोत। डॉक्टर प्रफुल्ल जटाले सर, डॉक्टर साहेब आरोग्य जागृतीमध्ये आपलं स्वागत आहे। नेहमी आपण जनजागृतीसाठी पुढे असतात, याकरता आम्ही आज आपल्या सोबत बोलणार आहोत की कॅन्सरचे प्रमाण वेगवेगळे असतात, पण आज आपला विषय आहे प्रोस्टेट कॅन्सर म्हणजे काय आणि याचे काय लक्षण असतात। प्रोस्टेट कॅन्सर हा प्रोस्टेट ग्रंथीचा कॅन्सर आहे। प्रत्येक पुरुषांमध्ये प्रोस्टेट नावाची एक छोटी ग्रंथी जे आपली युरिनरी ब्लॅडर म्हणजे आपली लघवीची पिशवी असते त्याच्या खाली ही ग्रंथी असते। याचं कार्य प्रत्येक पुरुषांमध्ये आहे की वीर्यामध्ये जे द्रव असतं ते तयार करायचं काम ही प्रोस्टेट ग्रंथी करते। तर याचा कॅन्सर जो आहे, जेव्हा याची पेशी वाढतात तर त्याला म्हणतात प्रोस्टेट कॅन्सर। अनियमितपणे जेव्हा पेशी वाढतात त्याला म्हणतात प्रोस्टेट कॅन्सर। तर अशा पेशंटला किंवा अशा रुग्णांना काय त्रास होतो, तर अशा रुग्णांना जेव्हा प्रोस्टेटचा कॅन्सर होतो तर लघवीला वारंवार जाणं, लघवी सुरळीतपणे न येणं किंवा लघवी करताना जळजळ होणं, रक्त येणं हे त्याचे लक्षण आहेत। किंवा तो जर ऍडव्हान्स असेल, जर पिकअप नाही झाला तर हाडांमध्ये, मानेमध्ये असं त्याचं पाठ दुखणं हे त्याचे लक्षण आहेत। आणि हा कॅन्सर 50 पेक्षा जास्त वयोगटामध्ये आढळला जातो। हा मित्र हो, डॉक्टर साहेबांच्या बोलण्यानुसार आपल्याकडे यामध्ये काही आपल्या लक्षण आढळले का, हे आढळले असेल तर त्वरित आपल्या तज्ञ डॉक्टराला संपर्क साधावा हे त्यांच्या माध्यमातून बोललं जातं। दुसरं असं आहे का सर, यामध्ये पेट स्कॅन हे काय, याचं काय महत्व आहे आणि कसं करायला पाहिजे। प्रोस्टेट ग्रंथी जसं मी सांगितलं की हा जो कॅन्सर आहे हा 50 वर्षापेक्षा जास्त पुरुषांमध्ये आढळला जातो। तर प्रोस्टेट कॅन्सरचं मुख्य कारण जे आहे ते अनुवांशिकता आहे, वय जास्त असणं, त्यानंतर तुमचं बैठी जीवनशैली, वजन जास्त असणं, हे सर्व त्याचे कारण आहेत। त्याच्यानंतर जर का तुम्हाला मी जसे लक्षण सांगितले हे लक्षणं आढळली तर तुम्ही डॉक्टरांकडे तुरंत तुमच्या डॉक्टरांशी संपर्क साधावा। किंवा याच्यामध्ये एक सिरम PSA म्हणजे प्रोस्टेट स्पेसिफिक अँटीजन ही नावाची तपासणी ही तुमच्या डॉक्टरच्या सल्ल्यानुसार 50 वयाच्या वर्षानंतर तुम्ही वर्षातून एकदा केली पाहिजे, ज्याने की तो जो लेवल आहे ते नॉर्मल असेल तर तुम्हाला घाबरायचे कारण नाही। पण जर का तो वाढत असेल तर डॉक्टर तुम्हाला तपासणी करतील, त्यामध्ये एक एक्झामिनेशन असतं, डिजिटल एक्झामिनेशन। ते तपासणी केल्यानंतर त्यांना जर असं वाटलं की प्रोस्टेटची ग्रंथी वाढलेली आहे तर ते बायोप्सी करतील। बायोप्सीमध्ये जर आढळलं की प्रोस्टेटचा कॅन्सर आहे तर मग अशा केसेसमध्ये आमच्याकडे पेट सीटी स्कॅन मध्ये प्रोस्टेट स्पेसिफिक मेम्ब्रेन अँटीजन म्हणजे PSMA पेट सीटी स्कॅन। आता नॉर्मल पेट स्कॅन म्हणलं की पेशंटला वाटतं की हा नॉर्मल पेट स्कॅन आहे, पण पेट स्कॅन हे एक मशीन आहे, त्याच्यामध्ये आम्ही वेगवेगळे औषध देतो, वेगवेगळ्या कॅन्सरसाठी औषध आहे। जे आम्ही नॉर्मली पेट स्कॅन करतो तो FDG म्हणजे फ्लोरोडिऑक्सिग्लुकोज म्हणजे ब्रेस्ट कॅन्सर असेल, त्यानंतर लंगचा कॅन्सर असेल, इसोफेगस अन्न नलिका पोटाचा याचा कॅन्सर असेल तर आम्ही FDG पेट स्कॅन करतो। पण PSA प्रोस्टेटचा जर कॅन्सर असेल तर याच्यामध्ये PSMA पेट स्कॅन करतो। हा स्पेसिफिकली प्रोस्टेटच्या कॅन्सरसाठीच आहे आणि याचं जे सेन्सिटिव्हिटी आणि स्पेसिफिसिटी आहे म्हणजे त्याचे डायग्नोसिस करायचं ते सर्वात जास्त आहे। म्हणजे FDG पेट स्कॅन पेक्षा PSMA पेट स्कॅनने तुमचं आजार पकडण्याची क्षमता जास्त आहे, म्हणजे कुठेही ते चुकलं जाणार नाही। तर PSMA पेट स्कॅन हा जो आहे
निदान झाल्यानंतर स्टेजिंग म्हणजे आजार प्रोस्टेट ग्रंथीपुरता आहे की त्याच्या आजूबाजूला गाठी झाल्यात की तो हाडांमध्ये पसरलाय, जो की ज्याची क्षमता जास्त असते हाडांमध्ये पसरण्याची, तर हे कोणत्याही दुसऱ्या तपासणीपेक्षा याच्यामध्ये लवकरात लवकर आपल्याला पिकअप होतं. त्याच्यानंतर पेशंट जेव्हा ट्रीटमेंट घेतो PSMA CA प्रोस्टेटसाठी, तो कोणतेही असो, त्याचा अँड्रोजन थेरपी असो, रेडिएशन थेरपी असो किंवा एखादं ऑपरेशन असो, त्याच्यानंतर हा आजार किती कमी झाला, त्या उपचाराने त्याला फायदा झाला की नाही, हे आपल्याला ह्या PSMA पेट स्कॅनने आपल्याला कळतं. त्यानंतर रिकरन्स म्हणजे ट्रीटमेंट पूर्ण झाल्यानंतर देखील PSA लेवल वाढत असेल, पेशंटला त्रास असेल, तर आपण पेट स्कॅन करून PSMA पेट स्कॅन बघतो की तो आजार परत आलाय का. हे असे त्याचे वेगवेगळे टप्पे आहेत. मित्रांनो, तुम्हाला सांगायला एक आनंद होतोय की आजारावर उपचार घेत असाल, तज्ञ डॉक्टरचा सल्ला घेतलेला असेल आणि उपचार सुरळीत आहे, परंतु पेट स्कॅन जे सरांनी सांगितलं PSM जे टेस्ट असते, हे टेस्ट करणं किती महत्वाचं आहे आणि याच्यावर आपल्याला कळतंय का आपला आजार कुठपर्यंत गेलेला आहे किंवा कुठपर्यंत आपलं बरं होत चाललेलं आहे, याकरता ही टेस्ट करणं आवश्यक आहे. त्याकरता जे प्रोस्टेटचे आजारावर जे उपचार घेत असेल रुग्ण किंवा रुग्णाचे नातेवाईक, यांना एक विनंती आहे की यांनी ह्या टेस्टकडे काळजीपूर्वक लक्ष देण्याची गरज आहे. सर, जाता जाता आमच्या रुग्णांनी रुग्णाच्या नातेवाईकाला काय संदेश देणार प्रोस्टेट कॅन्सरच्या टेस्ट बद्दल? ठीक आहे, संदेश म्हणजे प्रोस्टेट कॅन्सरच नाही, मी बाकीच्या कॅन्सरसाठी सांगतो की कोणतेही तुम्हाला लक्षणं आढळले, जसं मी प्रोस्टेट कॅन्सरसाठी सांगितलं, तसं काही लक्षणं आढळले तर तुम्ही लवकरात लवकर तुमचे जे डॉक्टर्स आहेत त्यांचा सल्ला घ्यावा, म्हणजे ते लवकरात लवकर पिकअप करतील. कारण की कॅन्सर जर लवकर योग्य ठिकाणी निदान झालं आणि योग्य वेळी उपचार भेटला, तो पूर्णपणे बरा होतो किंवा क्युअर किंवा कंट्रोलमध्ये राहतं, क्वालिटी ऑफ लाईफ वाढते. त्याच्यानंतर डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार काही तपासण्या आहेत, जसं प्रोस्टेट कॅन्सरमध्ये PSA आहे, तर 50 वर्षाच्या नंतर तुम्ही ते वर्षातून एकदा PSA केलं आणि ते नॉर्मल राहिलं तर काही घाबरायचं काम नाही. जर ते वाढत असेल तर आपल्याला लगेच पिकअप होईल, मग डॉक्टरने ट्रीटमेंट दिलं तर कंट्रोलमध्ये येईल. त्याच्या व्यतिरिक्त कोणताही कॅन्सर असो, त्याच्या मेन म्हणजे काय असतं की तुमची जर जीवनशैली म्हणजे खाण्यापिण्याची जीवनशैली असेल, व्यायाम असेल, हे जर तुम्ही कंट्रोलमध्ये ठेवलं, म्हणजे दररोज तुम्ही 1 तास आपल्या स्वतःच्या शरीरासाठी दिला आणि खाण्यापिण्यामध्ये तुम्ही बाहेरचं खाणं टाळलं, त्यानंतर गोड आहे, जंक फूड आहे, हे सर्व टाळलं आणि तुम्ही जर हे सर्व केलं तर कॅन्सर होण्याचं प्रमाण हे तुम्हाला कमीत कमी राहील आणि तुम्ही एक हेल्दी लाईफ राहील. कॅन्सरसाठी नाही पण बाकीच्या ऑर्गन्स पण तुमचे सेफ राहतील. खूप खूप धन्यवाद. हे होते डॉक्टर जटाले सर, जे खूप चांगलं मार्गदर्शन आपल्या रुग्णांसाठी दिलेलं आहे. आणि एम्ब्रो डायग्नोसिस सेंटर मध्ये इथं सर्व प्रकारच्या कॅन्सरवरती टेस्ट केली जाते. टेस्ट करता आपण मागे पुढे न दसता वेळीच त्याचं निदान करणं आवश्यक आहे. आरोग्य जागृती आपल्या दारी न राही कोणी उपचारावे, हाच आमचा सर्वांचा ध्यास असून तज्ञ डॉक्टर असो किंवा आरोग्य जागृती टीम असो, प्रयत्न हेच करत आहे की आपल्याला कोणत्या आजार झालेला आहे, कोणत्या आजारावर कोणते तज्ञ डॉक्टर आपल्याला उपचार देणार आहेत आणि आपण पण योग्य डॉक्टरकडे योग्य आजारावर उपचार घेतलं तर आणि लवकर निदान करणं हे खूप महत्वाचं आहे. मित्रांनो, आरोग्य जागृती आपण बघत राहा आणि आरोग्य जागृती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचल याकरता आपलं सहकार्य आमच्यासाठी खूप महत्वाचं आहे. धन्यवाद सर. धन्यवाद. कैंसर के सामने जहां हर पल महत्वपूर्ण होता है, वहां एक ऐसी जगह है जो सहानुभूति, समर्थन और संवेदना प्रदान करती है. आपका स्वागत है उम्मीद पैलिएटिव कैंसर केयर सेंटर में, जहां हम सहानुभूति और विशेषज्ञता के साथ देखभाल को नया रूप देते हैं. यहाँ हमारी समर्पित चिकित्सा पेशेवरों, योगदानकर्ताओं और देखभालकर्ताओं की टीम अपने रोगियों के जीवन की गुणवत्ता को बढ़ाने के लिए दिन रात मेहनत करती है. यह सिर्फ रोग का इलाज करने के बारे में नहीं है, यह समझने के बारे में है कि सफर क्या है. हम संकट समाधान देते हैं और समय को बेहतर बनाते हैं. दर्द प्रबंधन से लेकर भावनात्मक समर्थन तक हम अपनी सेवाएं प्रत्येक व्यक्ति और उनके परिवार की विशेष आवश्यकताओं के अनुसार व्यवस्थित करते हैं. हमारे संपूर्ण देखभाल दृष्टिकोण में चिकित्सा देखभाल को कला और संगीत जैसी थेरेपियों के साथ जोड़कर एक समर्थनमय वातावरण प्रदान करता है, जहां उपचार की प्रक्रिया फलने की संभावना होती है. पेशेंट केयर गिवर हमें उम्मीद पैलिएटिव कैंसर केयर सेंटर में इलाज ही नहीं, एक समुदाय मिला जो हमारी समझता है और परवाह करता है. हमारी स्थानीय उपलब्धियों में स्थान हमारी स्थिति को शांति और समृद्धि देने वाली एक संबल परिसर है. हर पल को महत्व देने के हमारे मिशन में शामिल हो. साथ में हम कैंसर से जूझ रहे लोगों को आशा, गरिमा और समर्थन प्रदान कर सकते हैं.
साथ में हम बदलाव ला सकते हैं। आरोग्य जागृती।